नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि विमल मिळून स्वयंपाक बनवायला सुरुवात करतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य कॅफेमध्ये प्रियाची चौकशी करायला येतात. त्यावेळेस कॅफेचा मालक सांगतो की आम्ही यांना ओळखतच नाही. तिथे असलेला वेटर तो फोटो पाहतो आणि अर्जुनला सांगतो की मी यांना ओळखतो, कारण हे आमच्या वाईट कस्टमरपैकी एक होत्या. या नेहमी कोणासोबत तरी इथे नक्की यायच्या. अर्जुन विचारतो की पण तुझ्या कसं काही लक्षात राहिलं ह्या? तो वेटर सांगतो की एकदा मी यांना कॉफी सर्व केली होती. त्यावेळेस कॉफी थंड आहे म्हणून यांनी सगळ्यांसमोर माझ्या थोबाडीत मारली होती. अर्जुन त्या वेटरला घेऊन कॅफेच्या मालकाकडे जातो आणि हा मुलगा या मॅडमला ओळखतो. प्लीज आता तरी आमची हेल्प करा असं म्हणतो. 2 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज आम्हाला पाहायचं आहे. तो मालकसुद्धा CCTV फुटेज दाखवण्यासाठी तयार होतो. अर्जुन CCTV कॅमेऱ्यामध्ये प्रिया आणि साक्षीला एकत्र पाहतो आणि त्याला खूपच आनंद होतो. बरोबर मर्डरच्या 15 दिवस अगोदरची तारीख असते आणि तेव्हा त्या दोघीही भेटलेल्या असतात. सायली स्वयंपाक बनवते आणि सर्वांना जेवायला वाटते. ती हात जोडूनच म्हणते की आता मी तुमच्या डोळ्यादेखतच स्वयंपाक केला आहे. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती मोठ्या मनाने पोटात घाला आणि प्लीज जेवायला सुरुवात करा. त्यातील एक बाई म्हणते की अन्नपूर्णाताई, आम्ही रागाच्या भरामध्ये खूपच जास्त बोललो, पण आता जेवण खरंच खूप छान झालंय. पूर्णाजी खूपच खुश होतात. त्यातील एक माणूस म्हणतो की आज तुमच्या सुनेमुळे तुम्हाला अन्नदानाचं पुण्य मिळालंय. प्रियाला आता मनामधून खूपच राग आलेला असतो. ती मनातच म्हणते की या सायलीने शेवटी शहाणपणा केलाच, पण अजून भरपूर धमाके बाकी आहेत. आता ते सर्वजण तिथून निघायला लागतात. त्यावेळेस त्यातील एक बाई म्हणते, अरे माझं तर पांघरूण फाटकं आहे. सगळ्यांचेच पांघरूण फाटलेले असतात. तो माणूस चिडूनच म्हणतो की आज आमची लायकी दाखवायचीच असं ठरवलंय का तुम्ही अन्नपूर्णाताई? पूर्णाजी म्हणते की नाही हो, यातलं मला खरंच काही माहीत नाही. खरं तर हे काय चाललंय ना हेच मला काही कळत नाहीये. प्रिया म्हणते पण मला कळतंय, हे सगळं सायलीने मुद्दाम केलंय, तेही पूर्णाजी तुझी लाज जावी ना म्हणून. सायली म्हणते मी असं का करेल ग प्रिया? ते सर्व लोकसुद्धा म्हणतात की हो, सगळं मुद्दामच केलं आहे. तेव्हा कल्पना चिडूनच म्हणते की सायली, हे सगळं तू का केलंस ग? हा सुभेदारांच्या आबरूचा प्रश्न होता आणि ती आबरू जावी म्हणून हे सगळं तू तुझ्यावरती घेतलंयस. सायली म्हणते नाही हो आई, तुमच्यासमोरच मी उत्तम प्रतीची ब्लँकेट मागवली होती ना. अश्विन म्हणतो ती सुद्धा तुझ्या मनासारखीच खराब निघाली आहेत. सायली म्हणते की आई मला खरंच माहीत नाही ही ब्लँकेट फाटकी कशी निघाली, पण मला थोडासा वेळ द्या, मी नक्की शोधून काढेन. प्रिया म्हणते तुला जर झेपत नाही तर नसत्या जबाबदाऱ्या कशाला अंगावर घ्यायच्या? आता हे सगळे बिचारे थंडी वाऱ्याचे मात्र तसेच झोपणार ना. प्रिया लगेच नाटकीच सर्वांना म्हणते की दादा प्लीज आम्हाला माफ करा, हे खरंच खूप वाईट झालं. सायलीला प्रियाच्या वागण्याची शंका येते. ती मनातच विचार करते, प्रियाला गरिबांचा इतका पुळका कधीपासून यायला लागला? नक्की काहीतरी पाणी मुरतंय. प्रियाने नक्की चांगली ब्लँकेट कुठेतरी लपवून ठेवली असणार आणि हे जर काम प्रियाने केलं असेल तर ते तिने स्वतःच्याच खोलीमध्ये लपवून ठेवलं असेल. सायली तिथून निघून जाते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बेजबाबदारपणाचा कळस आहे सगळा. लगेच प्रिया नाटकी म्हणते की पूर्णाजी, माझी पोटदुखी आडवी आली गं, नाहीतर या सगळ्या कामाची जबाबदारी मीच घेतली असती. कमीत कमी सुभेदारांची अशी लाज तरी गेली नसती. सुभेदारांच्या नावाला किती किंमत आहे जगामध्ये, या सायलीला काय माहिती असणार आहे? मी सर्वांची हात जोडून माफी मागते. सगळ्या सुभेदारांकडून मी माफी मागते. असं व्हायला नको होतं, माफ करा. इकडे सायली प्रियाच्या खोलीमध्ये ब्लँकेट शोधते, पण तिला तिथे काहीच सापडत नाही. ती विचार करते की प्रियाला जर ब्लँकेट लपवायचे असतील तर ती कुठे लपवेल? म्हणजे अशा ठिकाणी की जिथे कोणीही जाणार नाही आणि कुणालाही ती सापडणार नाही. आणि असं म्हणून ती लगेच स्टोर रूममध्ये जाते. इकडे प्रियाची नाटकं चालूच असतात. जे झालं ते वाईटच झालं, पण मी सुभेदारांची धाकटी सून आहे. या घरातून कोणी असं रिकाम्या हाताने जाणार नाही, मी करते काहीतरी. ती पूर्णाजीला विचारते की मी नवीन ब्लँकेट ऑर्डर करू का? थोड्या वेळातच येतील ते. मला एक दुकान माहिती आहे, मी तिथून पटकन ऑर्डर करते. ती लगेच फोन करायला लागते. इकडे सायली स्टोरूममध्ये ब्लँकेट शोधते आणि तिला ते कपाटामध्ये सापडतात. ती म्हणते की हे नक्की प्रियाचं काम आहे. सायली ते ब्लँकेट घेऊन येते आणि ही मी आणलेली ब्लँकेट आहेत. सगळ्यांनी आपापल्या हातातली ब्लँकेट खाली ठेवा. पूर्णाजी तुम्ही दान करा. तेव्हा सर्वजणांना खूपच आश्चर्य वाटतं. अश्विन म्हणतो एक मिनिट, ही ब्लँकेट्स कुठून आली आत्ता? सायली म्हणते कोणीतरी स्टोरूममध्ये मुद्दाम लपून ठेवली होती. आता पूर्णाजी सर्वांना ब्लँकेट्स देऊ लागतात. त्यावेळेस प्रिया मनातच म्हणते की ब्लँकेट्स इतक्या व्यवस्थित ठिकाणी लपून ठेवली होती तरीसुद्धा हिला सापडली कशी काय? आता पुढचा वार तरी नीट बसायला हवा. सगळे लोकही खूप खुश होतात. आता ते निघायला लागतात. त्याच वेळेस एका माणसाच्या पायामध्ये काच घुसते. त्या माणसाच्या पायाला खूपच लागतं. सायली लगेचच त्याच्या जखमेवरती हळद लावते आणि मलमपट्टीचं सामान आणायला सांगते.
पूर्णाजी म्हणते, परमेश्वर आहे, काय चाललंय? तेव्हा सायली घाईघाईने सुपली घेऊन येते आणि त्या काचा सगळ्या वेचू लागते. तेव्हा कल्पना चिडूनच म्हणते, पण ह्या काचा इथं आल्याच कसं काय? सायली म्हणते, काहीच कळत नाही आई, मी तर हे सगळं साफ केलं होतं. प्रिया म्हणते की साफ केलं होतंस का मुद्दाम टाकल्या होत्या तिथे काचा? सायली चिडूनच म्हणते की मी काचा टाकल्या का इथे? प्रिया, नीट बघ, ही आपल्या घरातल्या ग्लासची काच आहे आणि असाच एक ग्लास तू घेऊन बसली होती, त्याच्यामध्ये विमलताईंनी तुला मीठ साखर पाणी दिलं होतं. यातले 5 ग्लास अजूनही आपल्या टेबलवरती आहेत आणि 6वा ग्लास तुझ्या हातामध्ये होता. प्रिया म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी मुद्दाम ग्लास फोडला आणि काचा तिथे नेऊन टाकल्या का? बघ ना पूर्णाजी, वाटेल ते आरोप करते ती माझ्यावरती. पूर्णाजी म्हणते, हिला काही करता येत नाही ना म्हणून ती तुला बोल लावतीये. कल्पना म्हणते, तन्वी, पण जेव्हा आपण मगाशी डायनिंग टेबलवर बसलो होतो ना, तेव्हा तसा ग्लास तुझ्या हातामध्ये होता. अगं मग तो तुझ्या हातून पडला तर सांगायचं ना. अश्विन म्हणतो की मम्मा, तू तन्वीवरती आळ घेतेयस. कल्पना म्हणते, नाही रे, मी मुद्दाम काही बोलत नाहीये, पण तन्वी, तुझ्या हातून ग्लास फुटला का तो? सायली म्हणते, खोटं बोलण्याचा प्रयत्नच करू नको प्रिया, मला एक सांग, तुझ्या हाताला जखम कशी झाली गं? काच फोडताना लागली का? कारण अगोदर काच फोडताना ती काच तुला लागली आणि नंतर तू त्या काचा तिथे पसरवल्यात. तेव्हा अश्विन तन्वीचा हात पाहतो. सायली म्हणते, याचा तुला तर वेगळा पुरावा हवा आहे का? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे बघ प्रिया, सुभेदारांच्या नावाला गालबोट लागेल असं मी कधीही वागणार नाहीये, पण आज तू तसं केलंयस. पूर्णाजी विचारते की तन्वी बाळा, खरं आहे का गं हे? तेव्हा प्रिया लगेच नाटकीच बोलू लागते, पूर्णाजी, चुकून झालं माझ्याकडून. मला आत्ता आठवते की जेव्हा मी पाणी पीत पीत दारापर्यंत गेले होते ना, तेव्हा अचानक माझ्या पोटात कळ आली आणि माझ्या हातून ग्लास फुटला. माझ्या लक्षातच नाही आलं आणि तेवढ्यात हे सगळे आले ना, मग माझ्या डोक्यातच नाही आलं. प्लीज मला माफ करा आई, मला माफ कर. सायली म्हणते की फक्त माफी मागून कसं काय होणार? आज तुझ्यामुळे आपल्या घरातल्या पाहुण्यांच्या पायाला दुखापत झाली आहे ना, धर हे आणि त्यांच्या पायाला मलमपट्टी कर. प्रिया मनातच म्हणते की आता या रस्त्यावरच्या लोकांच्या पायाला हात लावायचा का मी? सायली म्हणते, अगं घे ना, मला माहिती तुला पुण्याचं काम करायला खूप आवडतं. तेव्हा प्रिया बॉक्स घ्यायला पुढे येते. तेव्हा सायली म्हणते की आज तू जे जे काही केलंयस ना, त्याचं प्रायश्चित्त तुला तर मिळणारच, कारण तुझी गाठ सुभेदारांच्या मोठ्या सोन्याशी आहे. आता तन्वी बळचच त्या माणसाच्या पायाला मलमपट्टी करते. आता इकडे कल्पना अश्विन आणि तन्वीला बसवून एक छानसा दागिना तिला गिफ्ट करते. तुमच्या पहिल्या पाडव्याचं हे गिफ्ट आहे. तेव्हा तन्वी तो नेकलेस फक्त पाहतच राहते. ती खूप खुश होते, मनातच म्हणते की सुरुवात तर एकदम मस्त झाली आहे. तिजोरीचे किल्ले यायला अजून वेळ आहे, पण तिजोरीतला माल असाच माझ्याकडे वरच्यावर येत जायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे विसरताय का? तुमची आणखी एक सूनसुद्धा घरामध्ये आहे, जी नवऱ्याच्या आधी तुमचा विचार करते, तुमच्यावर प्रेम करते आणि आता सगळ्या जबाबदाऱ्यासुद्धा मम्माने तिच्यावरती टाकल्या आहेत आणि ती न चुकता पार पाडते. पण सणाच्या दिवशी जेव्हा गिफ्ट द्यायची वेळ येते तेव्हा तुमच्यासाठी फक्त धाकटी सूनच असते. सायली म्हणते, मी काही बोलत नाहीये ना, मग तुम्ही हे सगळं का बोलताय? अर्जुन म्हणतो, कारण तुम्ही कधीच काही बोलणार नाहीत. कोणीतरी सांगायला पाहिजे ना की या घरातली माणसं चुकतायत. राग माणसाला कसं बदलून टाकतो ना, ही माझी फॅमिली एक जिवंत उदाहरण आहे. तन्वी म्हणते की तुम्ही इतक्या प्रेमाने मला नेकलेस दिला, पण त्याला गालबोट लागलंच. अर्जुन म्हणतो, मला तुझ्या नेकलेसबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, तुला 1 नेकलेस मिळू दे, नाही तर 10 नेकलेस मिळू देत, पण या घरच्या मोठ्या सुनेला तिचा मान मिळायलाच हवा. सायली म्हणते, अहो 2 वर्षापूर्वी जेव्हा मी लग्न करून इथं आले होते तेव्हा ह्या सगळ्या मानाच्या गोष्टी माझ्या झाल्यात. आईने किती कौतुक केलं होतं माझं, विसरलाय का तुम्ही? कल्पना म्हणते, किती माझ्याकडून झालेली सगळ्यात मोठी चूक होती आणि त्याची सारखी सारखी आठवण करून द्यायची काहीच गरज नाही. प्रिया म्हणते, कशी काही गरज नाहीये? त्याशिवाय ती सिद्ध कशी करणार की मी किती या घरातली मोठी सून आहे आणि मला घरामध्ये काहीच किंमत नाही. सगळे दागिने तिलाच मिळावेत, मला काहीच मिळू नये असंच वाटतं तिला. अर्जुन म्हणतो, माझी बायको असं काहीच म्हणाली नाही. अश्विन म्हणतो, पण तुझा बोलवीता धनी कोण आहे हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. पूर्णाजी म्हणते की हा तुझा स्वभाव नव्हता, इतका उद्धटपणा तुझ्या स्वभावात कधीच नव्हता. अर्जुन देखील म्हणतो की इतका कडवटपणा सुद्धा तुमच्या स्वभावामध्ये कधीच नव्हता. पूर्णाजी, तू तर सगळ्यांशी फेर वागत आली. मी अख्ख्या पनवेलमध्ये ऐकत आलोय की अन्नपूर्णा सुभेदार सगळ्यांशी फेर वागतात, कधी कोणावरती अन्याय होऊ देत नाही. मग स्वतःच्या मोठ्या नातसुनेवरती तू अन्याय कशाला करायला लागलीस? तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन म्हणतो की यस, साक्षीच्या विरोधात असेच एक एक पुरावे मिळून आपण ही केस जिंकू शकतो. इकडे महिपत म्हणतो की अर्जुनला या चक्रव्यूहामध्ये अडकवण्यासाठी मला त्याच ताकदीचा योद्धा लागणार. तेव्हा महिपतने दामिनी देशमुख या वकिलाला अर्जुनच्या समोर अर्जुनच्या विरोधामध्ये उभं केलेलं असतं. त्यावेळेस सगळे पत्रकार तिला प्रश्न विचारतात की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात.
तेव्हा ती सर्वांना उत्तर देते की दामिनी सुभेदार कधीही कोणाला हरवण्यासाठी केस लढत नाही, तर स्वतः जिंकण्यासाठी केस लढते. तर मित्रांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.